मध्ये एका अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आलेली आहे। सोमवारी संध्याकाळी पीडित मुलगी घरातून खाऊ आणण्यासाठी बाहेर गेली असताना तिचं अपहरण करत लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह 3 जणांना ताब्यात घेतलंय। मुख्य आरोपी विशाल गवळी, त्याची तिसरी पत्नी साक्षी गवळी आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणारा रिक्षावाला या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। मुख्य आरोपी गवळी हा कल्याण परिसरातील गुंड असून त्याच्यावरती यापूर्वी पोक्सोसह विनयभंगाचे एकूण 5 गुन्हे दाखल आहेत। यापूर्वी त्याला तडीपार सुद्धा केलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे। विशालला शेगावमधून अटक करण्यात आली असून उद्या कोर्टासमोर सादर करण्यात येणार आहे। तर त्याची पत्नी साक्षी गवळीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपण त्या दोन्ही आरोपींना अटक केलेला आहे। त्याच्यामध्ये सीसीटीव्हीमधून जो आरोपी आणि त्याची पत्नी या दोघांनाही त्यामध्ये आता अटक केलेला आहे। त्यामध्ये रिक्षा जो आहे सीसीटीव्ही फुटेज तो रिक्षा सुद्धा आपण जप्त केलेला आहे आणि त्याचं पोलीस स्टेशनला असणारं रेकॉर्ड आणि यापूर्वीची केलेली कारवाई यावरून त्यावरती आम्ही योग्य ती कारवाई करत आहोत। त्याला बलात्कार करून त्याला दाबून गळा दाबून त्याला मारलेलं असेल आणि त्याच्यावर जे पण केलेलं आहे कोण साहेब त्याच्यावरती कठोर कार्यवाही झाली पाहिजे, त्याला शिक्षा भेटली पाहिजे साहेब। काय कोणावर असा संशय वगैरे संशय आहे आणि आमचं एक जुना भांडण आहे, त्या संशयावरती त्यांनी पूर्ण राग काढलेला आहे साहेब। सजा झाली पाहिजे, त्याला फाशी झाली पाहिजे डायरेक्ट साहेब। 12 वर्षाची मुलगी आहे, तू माझ्याशी मला मारून टाक ना बाबा, तू मुलीला मारला आणि त्याच्यासंगती बलात्कार केला, ही किती शर्मनाक आहे। आणि तुम्ही म्हणतात मुलगी वाचवा मुलगी वाचवा, असा मुलगी वाचवणार। दरम्यान आरोपी विशाल गवळी याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे। मुलीचा मृतदेह टाकल्यानंतर विशालने कल्याणमधील आधारवाडी परिसरातील एका वाईन शॉपमध्ये दारू घेतली होती। अल्पवयीन मुलीसोबत केलेल्या कृत्याचा त्याच्या चेहऱ्यावरती जरा सुद्धा पश्चाताप दिसत नव्हता। तर कल्याणमधील आरोपी विशाल गवळीला शेगावमधील सलूनमध्ये अटक करण्यात आलेला आहे। चेहरा ओळखू नये म्हणून त्याने दाढी केली होती, पण पोलिसांच्या तावडीतून तो सुटू शकलेला नाहीये। तर कल्याणमधील हत्येनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। या घटनेनंतर कल्याण पूर्वेतील नागरिक हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत। त्यांनी काळ्या फिती बांधत मोर्चा काढत निषेध नोंदवलाय। तर कल्याणमध्ये जी घटना घडली त्याचा निषेध नोंदवण्यात आलेला आहे, मोर्चा काढण्यात आलेला आहे। तोंडावरती काळ्या पट्ट्या बांधत कल्याणकरांनी या हत्येचा निषेध नोंदवलेला आहे। आरोपीला कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळेला करण्यात आलेली आहे। हातामध्ये फलक आपल्याला बघायला मिळत आहेत आणि हा मूक मोर्चा कल्याणमध्ये काढण्यात आलेला आहे। यावेळेला तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा सुद्धा बघायला मिळतो। कल्याणमधली दृश्यात कल्याण पूर्वेत काळ्या फिती बांधत हा मोर्चा काढण्यात आला आहे। आज जे आरोपीला पकडलं गेलेलं आहे त्याचे म्हणजे बदलापूरमध्ये जो घटना घडली त्या आरोपीची 3 लग्न झाली होती आणि ह्या आरोपीची 3 लग्न झालेली आहेत आणि जे बदलापूरच्या आरोपीसोबत जे केलं त्याच परीने ह्या आरोपीसोबत पण करावं अशी मी गृहमंत्र्यांकडे मागणी करेन आणि याला जे काही आहे कठोर शिक्षा ही व्हायलाच पाहिजे ही मी मागणी करेन। की हा जो आरोपी आहे ह्याला इथल्या स्थानिक नेत्यांचा त्याला नेहमी वर्गस्त आहे। मागच्या वेळेस पण त्याला इथल्या स्थानिक पुढाऱ्यांनी त्याला सोडवलं, त्यामुळे आज मला वाटतं जर त्यावेळेस कठोर कारवाई केली असती तर आज हा दिवस बघायला लागला नसता। गेल्या वर्षी आणि अशा अनेक वेळा त्याने असे गुन्हास्पद प्रकार मुलींवरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला,